मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ॲक्युपंक्चरवर विना औषध उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया. सर, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर सचिन लोहिया हे पेन फिजिशियन आणि सिनियर ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. डॉक्टर 25 वर्षापासून ॲक्युपंक्चरमध्ये कार्यरत आहेत. बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील WHOचे ॲल्युमिनाय असून इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे सचिव आहेत. सरांनी कोलकाता येथून फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट केलेलं आहे. डॉक्टर हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे सदस्य आहेत. डॉक्टरांना स्लीप डिस्क आणि ऑटो इम्युनी डिसऑर्डरवर रिसर्च पेपर्ससाठी उत्कृष्ट सादरीकरणाकरता गोल्डॉक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ॲक्युपंक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या 3 पुस्तकांसाठी सरांनी लेखन केलेलं आहे. घरच्या घरी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरमधील मॉडेल प्रश्नसंच भाग 1 आणि 2 अशी या पुस्तकांची नावं आहेत. मुंबई, इंदौर, छत्रपती संभाजीनगर आणि दिल्ली येथे ते कार्यरत आहेत. स्लीप डिस्कचे रुग्ण अर्थात जे बेडरेस्टवर आहेत, ज्या रुग्णांमध्ये 5 मिनिटंही उभं राहता न येणं, चालायला न जमणं, हातापायाला मुंग्या येणं, पाय जड होणं, बधीर होणं, पाठदुखी, मानदुखी, चक्कर येणं, जिने चढ उतार करता न येणं अशा लक्षणाचा अंतर्भाव असतो. तसेच गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर, लकवा, मायग्रेन, न्यूरोपॅथी अशा निरनिराळ्या आजारांवर मुळापासून उपचार करण्यासाठी ॲक्युपंक्चर या शास्त्राचा उपयोग करून डॉक्टर सचिन लोहिया यांनी लाखो रुग्णांवर उपचार केलेले आहेत. तर अनेक रुग्णांचं ऑपरेशन देखील यशस्वीपणे टाळलेलं आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, आजकाल आपण बघतोय काही झालं की लगेच आपल्याला डॉक्टरकडे जाऊन औषधं घ्यायची सवय असते. कोणी लोक असे असतात की स्वतःच मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेतात आणि काही कालानंतर त्यांना कळतं की या औषधांचा काही परिणाम होत नाही. अशांसाठी ॲक्युपंक्चर कसं आहे? खरं तर हे नवीन युग आहे. आता आधी द्राक्ष यायचे, त्याच्यामध्ये बी असायचं. आता कोणी बीवाला द्राक्ष खात नाही. तर ते जसं सीडलेस झालं, आता नवीन जगाला चाहूल पडली आहे ड्रगलेसची. आणि ड्रगलेस ट्रीटमेंट म्हणजे ॲक्युपंक्चरच आहे. तसंच पूर्वी आता शुगर फ्री, तसं ड्रग फ्री होणारच झालं. आणि त्याला कारण काय आहे की आजाराला लोक थकत चाललेत. आजारावर जे औषधं घेतात त्यालाही थकत चाललेत. मग त्यांच्याकडे पर्याय काय? आणि त्याच वेळेला जर एखादी उपचार पद्धती ज्याच्यामध्ये औषध नाही, हे नक्कीच रुग्णांना आकर्षित करेल. आणि ही जी उपचार पद्धती आहे ते जर सहज अनेक रोगांवर मात करू शकत असेल तर त्यासारखं वेगळं काय, तर निश्चितच पसंती ठरेल. निश्चितच. कोणत्या रुग्णांनी मग ॲक्युपंक्चर घेतलं पाहिजे? तसा विना औषध विना ऑपरेशन आपली ॲक्युपंक्चर उपचार पद्धती आहे. ज्या रुग्णांना औषध नाही खायची, ज्यांना सांगितलंय की तुम्ही पेन किलर खाऊ नका, तुमचं क्रिएटिन वाढलेलं आहे, ज्यांना भीती वाटते की किडनी लिव्हरवर दुष्परिणाम होतील, किंवा औषधांची तुम्हाला ॲलर्जी असेल, किंवा औषधं घ्यायचीच नाही आहेत तुम्हाला, तर त्यांनी ॲक्युपंक्चरकडे यायला पाहिजे. मी स्वतः ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे. गेल्या 24 वर्षांपासून मला उत्कृष्ट असे अनुभव येतात ॲक्युपंक्चरचे. आणि 90% पेक्षा जास्त रुग्ण सहज दुरुस्त होत असतील तर मला पण ते खरंच फार प्रोक्लेमिंग आहे. मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे. ज्यावेळेला मी पाहतो की विना औषध हा बरा होतोय, याचा अर्थ याचं शरीर जे नैसर्गिकपणे दुरुस्त होण्यासाठी थांबलं होतं, ॲक्युपंक्चरने ती नैसर्गिक प्रकृती परत त्याच्यात निर्माण होते. आणि मी स्वतः औषधीचा डॉक्टर आहे, त्याच्यामुळं मी ठरवू शकतो की याची औषधं वरच्यावर कशी कमी करायची. तर तो माझा बेनिफिट आहे, कारण की मी ॲलोपॅथीचा पण डॉक्टर आहे, ॲक्युपंक्चरचा पण. तर ॲक्युपंक्चरने अनेक रोग बरे होतात. मग असे कोणकोणते आजार आहेत जे ॲक्युपंक्चरने बरे होऊ शकतात? तसं पाहायला गेलं तर ॲक्युपंक्चर पेन आणि पॅरालिसिस या दोघांसाठी उत्कृष्ट काम करतं. दुखण्यामध्ये सगळं झालं ना, डोकेदुखीपासून मानदुखी असो, कुठे छातीतल्या हाडात कोणाला दुखतं, शोल्डर दुखतं, गुडघा दुखतो, खुवा दुखतो, जिथं कुठं दुखणं असेल, किंवा संधिवात जिथं सगळेच सांधे दुखतात, किंवा काही रुग्ण असतात की एकाच ठिकाणी त्यांना मानेच्या इथं पाठीमागे दुखतं, किंवा अर्धीच बाजू दुखते, या सगळ्या दुखण्यांवर. आणि लकव्यासारख्या पेशंट्सला तर खूपच चांगलं आहे. एक बाजू लकवा झाली, दोन्ही पाय लकवा झाले असतील, चेहरा लकवा झाले असेल, कारण की फ्रेश केसेसमध्ये एवढे उत्कृष्ट रिझल्ट येतात ॲक्युपंक्चरचे. आणि मला स्वतःला वाईट वाटतं एखादं पेशंट जर उशिराला ट्रीटमेंटला, मला माहिती आहे काहीतरी उणीव राहील याच्यामध्ये, आणि ती उणीव राहू द्यायची नसेल आणि बऱ्यापैकी जवळजवळ रिकव्हरी चांगली करायची असेल तर आपल्याला त्याच्यावर उपचार. आणि मी स्वतः ॲलोपॅथीचा डॉक्टर असल्याने त्या MRI मधून मला लक्षात येतं याच्यामध्ये कुठे सेटबॅक बसणार आहे, थोडंफार काही राहू शकतं का, तर त्याप्रमाणे बघा 100% काहीच नाही आहे. त्यामुळे एवढे सगळे शास्त्र आहेत, पण ॲक्युपंक्चरने मी जे पाहतोय 24 वर्षात अगदी उत्कृष्ट रिझल्ट येत आहे.
आणि तुमच्याकडे एकदा पेशंट आला की मग तपासणी कशा पद्धतीने होते, उपचार किती कालावधीपर्यंत चालू राहतो? तपासणी तसं आमच्याकडे काही खूप जास्त तपासण्या करायला लावत नाही, कारण की मी या वैयक्तिक मताचा आहे की ज्या काळी तपासण्या नव्हत्या त्यावेळेला डॉक्टर लोक रुग्णांचे जे सिम्पटम्स आहेत त्याप्रमाणे ठरवायचे घ्यायला कुठल्या अवयवांमध्ये त्रास आहे. आम्ही ॲक्युपंक्चरमध्ये प्रश्नावली करतो, नाडी पाहतो, जीभ पाहतो आणि त्याप्रमाणे आम्ही ठरवतो की ह्याला काय उपचार केले पाहिजे. ॲक्युपंक्चरमध्ये जसं हे आता मॉडेल आहे, तर आम्ही ॲक्युपंक्चरमध्ये काय करतो, हे जे मॉडेल आहेत ह्याच्यामध्ये हे जे लाईन्स दिसतात हे मेरिडियन सिस्टीम आहे. हे जे मेरिडियन्स आहे, तुमचा सांधा असो का हाताचं हे बोटं असो का पायाची बोटं असो का आतमध्ये लंग, लिव्हर, हार्ट, किडनी, ह्या सगळ्यांशी जुळलेले हे सगळे चेतना प्रवाह आहेत. आणि देवाने ही जी घडवलेली शरीरसृष्टी आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाला अशा आतमधून चॅनल जोडलेले आहेत आणि हे चॅनल्स आतमध्ये रक्तवाहिन्या, नर्वस सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम हे सगळ्यांना काम करण्यासाठी हे ठरवतात ह्याला कसं काम केलं पाहिजे. तर ह्याच चॅनल मार्फत ह्याच्यावर जे ॲक्युपंक्चरचे बिंदू आहे ते आम्ही नाडी पाहतो, जीभ पाहतो आणि गरज पडली तर एखादी अशी ॲक्युग्राफ म्हणून तपासणी असते त्याच्यामध्ये हे सगळे जे चॅनल आहेत ह्याचं मूल्यांकन येतं. त्याप्रमाणे आमच्या लक्षात येतं की ह्याच्या शरीरामध्ये पंचतत्वांप्रमाणे कुठे दोष आहे आणि त्या दोषावर उपचार करतो. शिवाय बोटांमध्ये, पायामध्ये कुठं सप्लाय करणारी स्नायू कमजोर आहे प्रत्येकाला पण आम्ही तपासणी करायला लावत नाही. मी आधीच बोललो मी तपासणीचे पैसे वाचवतो, रुग्णाचे डायरेक्ट उपचार करतो. MRI काढून एखादा स्लिप डिस्कचा आला, गुडघ्याचा आला, मी परत कळायला अजिबात लावत नाही, कारण की माझं मत आहे की तेवढ्या खर्चात एका महिन्याचं ट्रीटमेंट होईल. तर त्याच्यामुळे सरळ सरळ उपचार घ्यायचा. ॲक्युपंक्चरमध्ये अर्ध्या तासाचे सेशन असतात, त्याच्यावर आम्ही हे चॅनल्सला उत्तेजित करतो. बाहेरगावील रुग्ण असतात तर ते 10-10, 15-15 दिवस माझ्याकडे नाही थांबू शकत, तर आम्ही काय करतो त्यांना एक कॅटगट ट्रीटमेंट किंवा आता मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे तर मी ह्याच्यामध्ये बरंच अजून काही आधुनिक करतो, पॉईंट इंजेक्शन्स करतो, कॅटगट करतो किंवा गरज पडली तर कधी ॲलोपॅथी ॲक्युपंक्चर कॉम्बिनेशन तात्पुरतं, त्याच्यानंतर औषधं मात्र सोडून देतो आणि ह्या पॉईंट्सवरती उपचार करतो आम्ही अर्ध्या तासाचे. ज्याला सुयांची भीती ॲक्युपंक्चरमध्ये ह्या पॉईंट्सला दर्शकांना वाटत असेल की उपचार कसा करतात, मग गोळ्या पण द्यायचे नाही तर कसं करणार, तर अशा बारीक अशा निडल्स असतात. ह्या निर्जंतुक आहेत, नवीन पाकिटे तुम्ही फोडलंय, कोणाला ह्याच्याने कुठला आजार दुसरा होणार नाही हे असे आपण निडल्स लावतो बारीक बारीक. हे पॉईंट्सला आपण निडल लावतो. ह्या निडल्स आतमधून ह्याला छिद्र नसतं त्याच्यामुळं दुखतं पण कमी. त्याखेरीज लहान मुलं असो किंवा काही लोकांना सुया लावण्यासाठी मनाई असो तर त्यांना आम्ही लेझर, मॉक्सा, कपिंग असे विविध वेगळे उपचार आहेत. त्याच्यामध्ये ह्याच बिंदूंना उत्तेजित करून त्याच्यामध्ये जर आपण सप्लाय वाढवला तर लिव्हर, किडनी, हार्ट, हात, पाय, मेंदू हे सगळ्यांचे आपण आजार बऱ्यापैकी दुरुस्त करू शकतो. अगदीच. बरेच रुग्ण असे असतात की एकच आजार नसतो, म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या डॉक्टरकडे जावं लागतं. तर अशा वेळी एकाच वेळी अनेक आजारांवर ॲक्युपंक्चर काम करतं का? ॲक्च्युअल त्यासाठीच मल्टी स्पेशालिटी उपचार असतो. पण आपल्याकडे मल्टी स्पेशालिटी उपचार म्हणजे काय की सगळ्या स्पेशालिटीचे विविध डॉक्टर्स. मग तो रुग्ण गेला की त्याला एखादा अस्थिरोगाचा असेल तर अस्थिरोगाकडे, डोळ्याचं झालं डोळ्याकडे जा, आणि पोटाचा असेल ॲसिडिटीचा पोटाच्या डॉक्टरकडे जा. तर ॲक्युपंक्चरमध्ये मल्टी स्पेशालिटीचा अर्थच खरंच वेगळा आहे, कारण की इथं एकच डॉक्टर आहे ते मल्टिपल स्पेशालिटीचे आजार पाहतो. माझ्याकडं आला तर ॲसिडिटीचं मीच पाहतो, डोकेदुखीचं मीच पाहतो, अस्थिरोगाचं मीच पाहतो, ॲलर्जीचं मीच पाहतो, कारण की देवानीच ही शरीरसृष्टी एक बनवली आहे. एका शरीरसृष्टीवरती ॲलर्जीच्या सिस्टीमवर ताण पडला, तिथं खूप अतिताण झाला तर ॲसिडिटी होते, तो पोटाचा वेगळा डॉक्टर कशाला. तर आम्ही ॲक्युपंक्चरमध्ये हे सगळं आतमध्ये पाहतो की ह्याचा संलग्न असं काय होऊ शकतं. पोटाचा त्रास आहे तर त्यांचं पचन कमी होईल तर सांध्यांमध्ये ऑइल कमी होईल, त्याच्यामध्ये लुब्रिकेशन कमी होते, सांधे घिसतील. आता त्याच्यासाठी अस्थिरोग. तर इथे बघा 3 आजार सांगितले मी, 3 विविध स्पेशालिटी, पण मी तिघांचं एकत्र काम करतो. ॲक्युपंक्चरमध्ये होतच असं, ह्याच्यात असं स्पेशालिटी म्हणून नाही, एकच डॉक्टर अनेक आजार तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये तुमची नाडी बघून त्याच्यामध्ये आतमध्ये दोष कसा निर्माण होतोय ह्याच्यावर उपचार केला तर मुळातून जाईल ना. नाही तर तात्पुरतं आपण पेन किलर घेऊन दाबण्यात त्याला काही अर्थ मला वाटत नाही. निश्चितच. हातपाय जर थरथरत असतील किंवा तोल जात असेल तर ॲक्युपंक्चर कशी मदत करतं? हातपाय थरथरण्याची विविध कारणं असतात. काही लोकांचे असे आजार असतात की त्याला म्हणतात इसेन्शियल ट्रेमर,
असं असं हलत राहतात. काही काम नसलं की हलत राहणार ते, आणि काही उचलायला गेलं की आणखी जास्त हलतं, आणि शांतपणे बसलं तर कमी होतं. हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेमर सांगतोय. त्याच्यामध्ये पार्किन्सन असू शकतं, इसेन्शियल ट्रेमर असू शकतं, असे बरेच. काही लोकांचं मेंदूमध्ये आकुंचन पावतो मेंदू, त्याच्यामध्ये विस्मरण पण होतं, सोबत हातपाय पण थरथरणं होऊ शकतं. काही लोकांना एखादं मेनिंजायटिस किंवा मेंदूमध्ये बॅक्टेरियल किंवा व्हायरल काही झालं असेल तर त्याच्यानंतर मेंदूवर परिणाम म्हणून हातापायाच्या स्नायू थरथरतात. का थरथरतात? हे मेन इंजिन आहे. इथून जर सप्लाय कमी झाला तर व्होल्टेजच कमी झाला ना बॉडीमध्ये, तर तुमचं बल्ब कसं डिम होतं किंवा लकलक करतं, तसं तुमच्या हातापायामध्ये थरथरणं होऊ शकतं. ॲक्युपंक्चरचे चांगले रिझल्ट आहेत. माझे स्वतःचे एक सिनियर ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर होते, त्यांना थरथरणं होतं. आता त्यांचं तर प्रॅक्टिसच पणाला लागली. कॅटरॅक्टचे ऑपरेशन, डोळ्याचे ऑपरेशन थरथरून कसं होणार आहे? तर त्यांनी मला सांगितलं, आता तू काहीतरी कर, नाही तर मी आता परत परीक्षा देऊन दुसरी स्ट्रीम निवडतो. तर मी त्यांना 6 महिन्यात त्यांना ह्याच्यातून बाहेर काढलं. असे थरथरणारे बरेच. पार्किन्सनमध्ये पण पूर्ण मुळाशी पार्किन्सन बरा होणारा आजार नसतो, पण ॲक्युपंक्चरमध्ये त्याला चांगलं कंट्रोल करतो आपण. पण त्यासोबतच मी काही पाहिलं की आम्ही त्यांची औषधं कमी करतो. आमच्याकडे इथे सुप्रसिद्ध आधी कार्डिओलॉजिस्ट होते, 7 सिंडोपा गोळ्या खायचे ते. मी त्यांना 3 वर आणलं, आणि त्याच्यानंतर ते एवढे दुरुस्त झाले की नंतर ते स्वतः परत अँजिओप्लास्टी सारखे ऑपरेशन्स परत करायला लागले ते. तर असे माझ्याकडे म्हणजे चांगले अनुभव त्याचे पण. अगदीच. मणक्यामध्ये गॅप असते बऱ्याच जणांच्या, स्लिप डिस्क होतो, नेमकं ते म्हणजे काय आहे आणि शस्त्रक्रिया जर सांगितली तर टाळू शकतो का आपण? हा, मणक्यांमध्ये कसं 2 हाडांच्या मध्ये एक गादी असते, ती बाहेर येऊन नस दाबली की त्रास होतो. खरं तर हे फार टेक्निकल आहे. मी सोप्या भाषेत एक स्टोरी सांगतो तुम्हाला, की एक साताऱ्याचा माझ्याकडे रुग्ण होता. तर त्याला L4, L5, L5, S1 ह्याच्यामध्ये ज्या मणक्यातली जी गादी असते ती फुगून बाहेर आली, आणि एवढा जास्त प्रेशर होता नसला की पाय ढिला पडला आणि पाय खूप दुखायचा प्रचंड. ह्यांच्या मुलांनी बऱ्याच ठिकाणी दाखवलं, तिकडं कराड, सातारा, तिकडचे सगळे डॉक्टर्स, MRI झाला. त्यांनी सांगितलं सगळ्यांनी की ऑपरेशन करावं लागेल. मग मुलाने 8 तास धरला की दादा, बाबा, आता तुमचं ऑपरेशनच करावं लागेल, उद्या सकाळी आपल्याला ऑपरेशन करण्यासाठी जायचंय. आणि रात्री नवरा बायको बसले, त्यांनी 4 लोकांना विचारणा केली होती, की बऱ्याच लोकांनी म्हणलं ऑपरेशन करू नको. आणि खरंच आहे, आम्ही इव्हन डॉक्टर्स पण म्हणतात जोपर्यंत टाळता येतं टाळा, पण ह्यांची जरा स्थिती जास्त झाली होती. मग त्यांनी घाबरून ठरवलं की आता मुलगा तर काय ऐकणार नाही. सकाळी रात्रीतूनही गायब झाले घरातून, आणि ते मुंबईला त्यांच्या मावशीकडे आले आणि ठाण्याला, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कोणाला सांगायचं नाही, मी इथे ट्रीटमेंटला डॉक्टर लोह्यांकडे आलो. आमच्याकडे 8-10 दिवसामध्ये पायातली ताकद आली, दुखणं बंद झालं, साताऱ्याचा पेशंट. आणि त्यांच्या मुलाने तिथं पोलीसमध्ये कंप्लेंट टाकली की हे गायब आहेत, घरातून गायब आहेत म्हणून. नंतर त्यांनी 10व्या दिवसानंतर सांगितलं की बाळा, तू 8 तास धरला होता, आम्हाला पर्याय नव्हता, आम्ही सोडून गेलो, आणि या उपचाराने एवढे पेशंट पाठवलेत ह्या पेशंटनी माझ्याकडे स्लिप डिस्कचे. असे सुंदर एक्झाम्पल आहेत. आणि मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं की गादी फुगून बाहेर येते. ॲक्युपंक्चरने असल्या लहानशा निडलनी त्या गादीच्या तिथली सूज कमी होते, त्या पॉईंट्सवर ट्रीटमेंट दिल्याने. त्याच्यानी नस मोकळी होते, पायात मुंग्या, बधीरपणा, दुखणं असेल, खूप अतिशय दुखतं ते सगळं विना ऑपरेशन. अगदी 90% पेक्षा जास्त पेशंटला मी याच्यातून काढलेलं आहे. अगदी 2-5% किरकोळ पेशंट असतात. मी ॲलोपॅथीचा डॉक्टर, मी काय असेल ते व्यवस्थित लोकांना सल्ला देतो. मग स्पॉन्डिलिटिस आणि स्लिप डिस्क याच्यामध्ये काय फरक आहे का, आणि त्याचे उपचार जर करायचे तर ते सारखे असतात का? स्पॉन्डिलोसिस हा वयाचा आजार आहे. मणक्यांमध्ये झीज होते. आर्थरायटिस, जसे गुडघे म्हणतात ना पण घासून जातात, तसंच 2 मणक्यांच्या मध्ये घर्षण होऊन ते जे मणके आहेत ते खडबड होतात आणि त्याच्यामध्ये झीज होते. तर त्याच्यामधली जी कुर्च्या आहे ती खराब होत नाही स्पॉन्डिलोसिसमध्ये. स्लिप डिस्कमध्ये ती जे घर्षण होतं त्याचा अतिरेक झाला की गादीवर परिणाम होतो, किंवा कधी कधी मणके खराब होत नाही, एखाद्या ॲक्सिडेंटने धसका बसला की ती गादी बाहेर येते, नस दाबते. हे स्लिप डिस्क. त्या दोघांमध्ये खूप फरक आहे. स्पॉन्डिलोसिस बँकर्सला खूप कॉमन आहे. मुंबईचे HDFC, ॲक्सिस बँक, युनियन बँक, SBI जेवढ्यांचे मॅनेजर आहेत सगळे माझ्याकडे ट्रीटमेंटला झालेत. अहो, यांना बसून बसून तो प्रोफेशनल आजार आहे, मणक्यांच्या गाद्या बाहेर येतातच. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्यांची माझ्याकडे ट्रीटमेंट झालेली आहे. त्यांचे सगळ्यांचे म्हणजे बऱ्याच लोकांचे अनुभव मी यूट्यूबवर पण टाकलेले आहेत. आत्ता माझ्याकडे एक स्लिप डिस्कचा 19 वर्षाचा मुलगा बसमध्ये बसला होता, अशी उडली बस, आणि त्याच्यामध्ये जो असा आपटला की त्याला L5, S1 मध्ये स्लिप डिस्क. त्याला सांगितलं कॅनलमध्ये स्टेनोसिस झालंय, लगेच ऑपरेशन करायला पाहिजे. आता एवढ्या लहानग्या मुलाचं ऑपरेशन, तर हे माझ्याकडे उपचाराला सध्या पनवेलला हा मुलगा आहे,
तर त्याच्या अवघ्या 10 दिवसामध्ये तो म्हणतो मला काहीच त्रास नाही, मी व्यवस्थित आहे. रुग्णांच्या 10 दिवसामध्ये एक त्या गादीची 20-30% जरी सूज कमी झाली ना, की त्याला असं वाटतं सप्लाय सुरू होतो. जसं ट्रॅफिक जाम मध्ये गाडी अडकली, सप्लाय सुरू झाला की गाड्या सरळ निघतात. बरं वाटतं सगळ्यांना की उत्साहाचं वातावरण. गुगलवर लाल दाखवत नाही, येलो दाखवत आहे, आता ग्रीन होणार. तर ते येलो झाल्याचा आनंद असतो तो. पण नंतर ती अजून गादी व्यवस्थित करण्यासाठी 3-4 महिने जात असतात. हे आम्ही रुग्णांना व्यवस्थित सांगतो. सर, बऱ्याच जणांना गुडघ्यामध्ये गॅप असते, हिप मध्ये गॅप असते, तर त्यांना सजेशन दिलं जातं गुडघा रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट. Yes, yes. तर ते टाळू शकतो का आपण? हो, निश्चितच टाळता येतं. गुडघेदुखीचं असं आहे की त्याचे स्टेज असतात. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 म्हणजे अतिरेक झाला, म्हणजे आता 2 हाडांच्या मध्ये गादीच उरलेली नाहीये. तर ग्रेड 3 पर्यंत उत्कृष्ट रिझल्ट येतात ॲक्युपंक्चरचे. आणि ग्रेड 4 मध्ये ज्यांना ऑपरेशन टाळायचं आहे किंवा एवढं खर्च नाही करू शकत आर्थिक बाबीने, किंवा काही करून खर्च करायची कॅपॅसिटी असली तरी नको आहे आम्हाला रिप्लेसमेंट, तर त्याच्यामध्ये आपण उपचार करतो. मेंटेनन्स इज द की, त्याला मेंटेन करायला लागतं. पण गुडघेदुखी म्हणजे डायरेक्ट ऑस्टिओआर्थरायटिस किंवा ते ग्रेडिंग होऊन गॅप कमी होणं एवढंच नाही, तर काही लोकांना 2 हाडांच्या मध्ये जी खुर्च्या असते, गादी, 2 गाद्या असतात आतमध्ये, मीडियल मेनिस्कस, लॅटरल मेनिस्कस, त्याच्यामध्ये कधी कधी झीज होऊन किंवा काही मार पडला तर त्याला चिरा जातो, त्याला ॲव्हल्जन म्हणतो, इंजुरीज होतात. आणि ह्या गादीच्या ह्याला सुद्धा ऑर्थोस्कोपी म्हणजे दुर्बिणी ऑपरेशन वगैरे सगळं सांगतात. माझ्याकडे काही पेशंट येतात, ते दुर्बीण ऑपरेशन सगळं 1.5-2 लाख खर्च करून सुद्धा माझ्याकडे येतात की हे दुखणं काही कमी झालं नाही, तर त्यांना पण चांगला रिझल्ट येतं. पण विना ऑपरेशन पण म्हणजे 100 पैकी मी म्हणू शकतो 90-95% लोकांना मी पाहिलेलं की 10 दिवसामध्ये एवढा चांगला रिझल्ट येतो की अगदी MRIच्या खर्चामध्ये त्यांचं पुष्कळसं कमी होतं. खर्चाचा विषय नाही, ते नैसर्गिक बरं होतं, फार इम्पॉर्टंट आहे. आणि एखाद दुसरीच केस असते कधी की खूप डीप असा चिरा असेल तर कधी कधी त्याला स्टिचची गरज असेल, किंवा त्यांची जर आतमध्ये जे लिगामेंट्स असतात ते जर तुटलेलं असेल तर त्याला मात्र मी सांगतो की त्याला तुम्ही स्क्रूइंग करून वगैरे जे करणार ते करून आणा. पण मेजॉरिटी लोकांमध्ये हे सगळं झालेलं नसतं, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्या गादीला चिरा पडलेला असतो. माझ्याकडे रुग्ण येतो ना, मी तपासून त्याला सांगतो बाबा मी एवढं करू शकतो. पण मला आनंद होतो की 90% पेक्षा जास्त लोकांना मी सक्सेसफुली त्याच्यावरून बाहेर काढू शकतो. आत्ताच माझ्याकडे एक 38 वर्षाची लेडीज ह्याला दादरला होती, तर तिला तो चिरा पडला आणि आतमध्ये एवढे गाद्या खराब झाल्या होत्या, ॲक्सिडेंट झालं होतं, आणि त्या डॉक्टरने सांगितले तू रिप्लेसमेंटच करून टाक. आता 38 मध्ये रिप्लेसमेंट, रिप्लेसमेंट परत 12-15 वर्षांनी कुठपर्यंत करणार, ते पॉसिबल नव्हतं. तर त्या माझ्याकडे आल्या आणि 10 दिवसामध्ये ते जिना चढणं उतरणं सगळं करू लागले. म्हणजे मला हे आश्चर्य वाटतं. असल्या काही आश्चर्यकारक ज्या केस असतात मी युट्यूबवर टाकत असतो आवर्जून, कारण की लोकांना पण ह्याच्यामधून उत्साह मिळतो की किती चांगले रिझल्ट आहेत. तसंच 2 हाडांच्या मध्ये ज्या वेळेला रिप्लेसमेंट करायला सांगतात ज्या वेळेला, तर असे ग्रेड 3 पर्यंतचे केसेस माझ्याकडे असे आहेत की जे आता एक सायनला पेशंट आहे, सायनची, तर ती कळसुबाई चढून आली आहे. मग काही लोक जर्मनी, US असे सगळे दौरे करून आले. म्हणजे एवढे चांगले गुडघेदुखीसाठी रिझल्ट आहे. फक्त त्याच्यामध्ये तुमचे सांधे असे राऊंड झाले असतील तर सरळ वगैरे सगळं करण्यासाठी रिप्लेसमेंट पर्यंत जावं लागतं. पण असे जरी सांधे थोडे असले आणि दुखणं कमी झालं तर एक 60-70च्या वयाच्या माणसाला कुठं मॅरेथॉन धावायची आहे, तर त्याच्यामुळे त्यांना आपलं दैनंदिन जीवनाचं जे मार्केटिंग करता आलं, सगळं करता आलं, पुष्कळ होतं. आणि जे हिप रिप्लेसमेंट आहे तर ते कोविडच्या नंतर स्टेरॉइड एवढं झालं की हिप रिप्लेसमेंट बरंच कॉमन झालंय. पण कमी वयात डॉक्टर्सही सांगतात की टाळा. आता हिरानंदानी मधले एक मॅनेजर आहेत, माझ्याकडे ट्रीटमेंटला येतात, भरपूर खराब झालेत सांधे, पण दर वर्षामध्ये एखाद दुसरा 10-10 दिवसाचा कोर्स करतो आम्ही, टाळतो त्याचं, कारण की कमी वयात काय करणार आहे. तर त्याच्यावरही उपयोग होतो. आणि खांदेदुखी असते बऱ्याच जणांना, फ्रोझन शोल्डर, हात वरच होत नाही, हो. तर त्यांना काय उपाय होऊ शकतो? रात्री व्यवस्थित झोपलेला असतो रुग्ण, सकाळी खांदा आखडला, हातच वर जात नाही. डायबिटीजच्या लोकांना फार कॉमन आहे. आणि ज्या वेळेला फ्रेश असतं ना, तो जो कॅप्सूल असतो हे खांद्याचा, तो टाईट होऊन बसतो आणि तो हलूच देत नाही. तर ॲक्युपंक्चर त्याला केलं तर ते तात्काळ त्यातलं जे टाईटनेस आहे तो कमी झाला तर तो लगेच हात वरती वगैरे जायला लागतो. माझ्याकडे असे पेशंट झालेत, 1-2 दिवसामध्ये त्यांना रिस्पॉन्स आला, पण फ्रेश केसमध्ये. ओल्ड केसेसमध्ये जरासा वेळ लागतो. ओल्ड केसेसमध्ये आतमध्ये झीज
कधी जास्त झालेली असते. अशीच एक पेशंट माझ्याकडे ठाण्याला होती, त्यांना ऑर्थोस्कोपी वगैरे सगळं सांगितलं होतं. माझ्या पेशंटनी सांगितलं त्यांना की तुम्ही तिकडं जा, आणि त्या मला म्हणल्या की डॉक्टर एवढ्या लवकर मी बरे झाले, तुमची प्रसिद्ध का नाही उपचार पद्धती. म्हटलं आमचं सगळं वर्ड ऑफ माउथनी चालतं, एक पेशंट दुसऱ्याला सांगणार, दुसरं तिसऱ्याला, आता तुमच्या माध्यमातून एवढ्या लोकांना कळतं, तोच वर्ड ऑफ माउथ. खांदेदुखीमध्ये माझ्याकडे डॉक्टर्स पण ट्रीटमेंटला येतात. अशातच ज्युपिटर हॉस्पिटलमधल्या एक होत्या लेडी, त्या आल्या माझ्याकडे, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये मात्र गादी मसल टिअर होता. तर अशा लोकांना मी सांगतो की एवढं तुम्ही स्टिच करून या, बाकीचं मी काम करतो. तर अशा पद्धतीने मी दोन्हीचा डॉक्टर असल्याने तुम्हाला बॅलेन्सिंग काय करायला पाहिजे, खर्च कसा वाचेल, मॅक्झिमम कसं बरं होईल, हे सगळं मी तुम्हाला सांगतो. अगदीच. मायग्रेनसाठी ॲक्युपंक्चर कसं फायदेशीर ठरतं? मायग्रेनसाठी तर औषध उपचारमध्ये काही नाही, इनक्युरेबल म्हणतात, आयुष्यभर झगडायचं. आता एक माझ्याकडे मुलगी होती, ती 7 गोळ्या सायबेलियमच्या सोबत खायची, तरी डोकेदुखी थांबायची नाही, डोकं आपटून घ्यायची. आणि ती नात माझ्या एक MD फिजिशियन जे सर आहेत त्यांचीच नात. तर आता तर ती एवढी चांगली झाली, ती लग्न झालं, सगळं व्यवस्थित आहे. आणि एक आता US मधून एक आली होती लेडी, तिला मायग्रेनचा, मी पॉइंट इंजेक्शन करतो, काही पॉइंट्सला इंजेक्शन केलं, ती अवघ्या 2 वर्षांनी माझ्याकडे आली. ती म्हणली तुम्ही त्या दिवशी एक दिवस ट्रीटमेंट केली, माझं 70-80% मायग्रेन तेवढ्यात कमी झालं. मायग्रेनला उत्कृष्ट रिझल्ट आहेत. क्रॉनिक असेल तर 6 ते 8 महिने लागत असते ट्रीटमेंट. अगदीच. आणि सर्दी खोकला सारखे आजार असतात किंवा दमा लागणे हे खूप महत्वाचं आहे, तर त्याच्यासाठी ॲलर्जीमुळे बऱ्याच लोकांना त्रास होतो. ॲक्युपंक्चरने तुमची प्रतिकारशक्ती आतमधली व्यवस्थित होते, तर अतिरेक करत नाही तुमची बॉडी. आतमध्ये सूज नाकातली, फुफ्सातली ती कमी होते. आता एक 12 वर्षाची मुलगी माझ्याकडे पनवेलला, तिला नाकाचं हाड वाकडं म्हणून ऑपरेशन करायला सांगितलं. तर मी तिला सांगितलं की तुला 8-10 दिवसामध्ये बऱ्यापैकी रिस्पॉन्स येईल, नंतर तू ठरव. तिला 2-3 दिवसातच बरंच चांगलं झालं. ॲलर्जी बरीच चांगली ट्रीटमेंट होते. निश्चितच मला वाटतं एकूणच एक सगळ्या आजारांवरती ॲक्युपंक्चर खूप फायदेशीर ठरतं. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.